नमस्कार. आज 3 जून 2026. आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्रात यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे शेती, पाणी टंचाई आणि जलसाठ्याबाबत चिंता वाढली आहे. गोखलेनगर परिसरात जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे उद्या पुण्याच्या अनेक भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार. कमकुवत मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन. कृषी तज्ज्ञांनी पाणी बचत तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. केरळमध्ये मान्सूनची अधिकृत एंट्री. नैऋत्य मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केला असून देशातील अनेक राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदा मान्सून 11 वर्षातील सर्वात कमकुवत ठरण्याची शक्यता. एल निनोच्या प्रभावामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. याचा परिणाम शेती, अन्नधान्य उत्पादन आणि महागाईवर होण्याची शक्यता आहे. जर्मनीत ट्रान्झिट व्हिसाविषयी भारतीयांना प्रवासाची सुविधा. आजपासून भारतीय नागरिकांना जर्मनीतील काही ट्रान्झिट प्रवाशांसाठी स्वतंत्र ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता राहणार नाही. अमेरिकेचा 60 देशावर नवीन आयात शुल्काचा प्रस्ताव. सक्तीच्या मंजुरी संबंधी तपासणीनंतर अमेरिका भारतासह 60 देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवत आहे. एल निनोमुळे जागतिक हवामान धोक्याची घंटा. जागतिक हवामान संघटनेने तीव्र एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांचा धोका वाढल्याचा इशारा दिला आहे. मध्य पूर्वेतील तणाव कायम. इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील वाढत्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा बाजारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धन्यवाद.